आपण आज ही हॉस्पिटलची जी इमारत आहेत ही ज्या ठिकाणी बांधली आहेत त्या भूमीमध्ये काय काय प्रक्रिया केली याच्याबद्दल आज माहिती घेणार आहोत. आपण ज्या घरामध्ये राहतो तेव्हा घराची वास्तुशांती करतो. वास्तुशांती का करतो तुम्हाला माहिती आहे का? आपण ज्या घरामध्ये किंवा वास्तूमध्ये राहतो त्या वास्तूमध्ये आपण ज्यावेळेस झोपतो त्यावेळेस आपलं शरीर स्थिर होतं. या स्थिर शरीरामध्ये किंवा शांत शरीरामध्ये कोणत्या प्रकारच्या वेगळ्या प्रकारच्या व्हायब्रेशन्स किंवा वेगळ्या प्रकारच्या दृष्टी शरीराला लागू नये त्यासाठी आपण त्या वास्तूची शांत करून घेत असतो. वास्तू शांत करणं म्हणजे काय? त्या जमिनीचा एक प्रकारची प्रक्रिया करणं होय. ती जमीन जर पवित्र असेल, ती जमीन जर इक्वलाइज असेल तरी आपल्या शरीरामध्ये कोणत्या प्रकारचे वाईट व्हायब्रेशन किंवा वेगळ्या प्रकारचे शरीरामध्ये दोष येत नाही. या प्रक्रिया करताना आपल्या काही जुन्या पारंपरिक ग्रंथांमध्ये वर्णन आलंय की शिलान्यास त्या जागेचा व्हायला पाहिजे. आपल्या जुन्या काळामध्ये जुने वाडे किंवा मंदिरं खोदले जायचे, त्यांच्या खाली आपल्याला सोनं, नाणं, हिरे, रत्न, मोती असे मिळायचे. तर या गोष्टी आपल्याला मिळायच्या आणि आपल्याला प्रश्न पडायचे खाली कसं असं मिळतं ना. तर तुमच्या लक्षात येईल की त्या काळामध्ये सुद्धा ह्या विधी केल्या जायच्या. त्याला शिलान्यास म्हणतात. शिलान्यास हा विधी ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र या दोघांचा संमिलित असलेले एक मिलन याला शिलान्यास म्हटलं जातो.